एखादी त्या ठिकाणी आता सगळं अलंकार आहे, पण अलंकार ठेवण्यासाठी जर गळसरी नसेल तर त्या अलंकाराला किंमत आहे का? तशा प्रकारे या ठिकाणी आपण ह्या ग्रंथाला जर आपण जर नाही वाचलो तर या ग्रंथाची सुद्धा किंमत आहे असं वाटतं. आपल्या जर प्राण असेल तरच आपल्या ह्या देहाला किंमत आहे, आणि जर आपला जर प्राण जर नसेल तर आपल्या देहाला काही किंमत आहे का? तशा प्रकारे अनेक गोष्टींमध्ये त्याला जर ते जर करायचं तर असेल तर त्याची किंमत ठेवावी लागते. ते सजीव झाड आहे, झाड जर हिरवं असेल तर त्या झाडाला किंमत आहे. जर एखादी वावड असेल तर त्याला किंमत आहे का? की बरताला विन कामिनी की आत्री सुतावी नरजली तैशी आत्मप्राप्ती वाचोनी वेद प्राणी नाडले. आता पती असेल तरच बाईला किंमत आहे, पती नसेल तर बाईला किंमत नाही. आणि दुसरं जे आहे आपल्याला जर आत्मज्ञान असेल तरच आपल्याला किंमत आहे. त्यासाठी काय करावं लागतं? आत्मज्ञान घ्यावं लागतं, म्हणून त्याला गुरु करावं लागतं. गुरु जर नसेल तर त्याला किंमत नाही. आत्मप्राप्तीची कारण धरावे श्री गुरुचे चरण. गुरु कृपेवीन ज्ञान कल्पांती साधना. आता आपल्याला जर आत्मज्ञान प्राप्त करायचं असेल तर गुरुच्या चरण धरावं लागतंय, गुरुपाशी जावं लागतंय, गुरुची आज्ञा मानावं लागतंय, गुरु जसं सांगितलं तसं वागावं लागतंय. त्यासाठी गुरु केलं तरच आपल्या आत्म्याला समाधान आहे. पदार्थ नदीचे त्रिने गोडन वाटे जीवन विनय आयरी साविन सुवर्ण लोहाचे कल्पांती. आता आपल्याला जर एखादी गुरु जर नसेल तर त्याला काही किंमत नाही. आता एखादी मंदिर आहे किंवा घर आहे, त्या सदनामध्ये जर दिवा जर नसेल तर त्या घराला किंमत आहे का? तशा प्रकारे या ठिकाणी गुरु करणं हे आवश्यक आहे. जो गुरु सेवेची साधन आत्मज्ञान जोडून करे उभे त्या पुढे निरंतर अहोरात्र तिष्ठत तसे. आता गुरु जर केल्याच्या नंतर गुरु विना मार्ग मिळेल. गुरु जर सांगितलं गुरु जर केलं आपण तर आपल्याला मार्ग भेटते, आपल्याला ज्ञान भेटते. आणि गुरु जर करणं गेलं, कितीही जर विद्वान असलं तर त्याच्या बोलण्याला काही अर्थ नाही. गुरु सेवा ज्याची नावडे त्याचे ज्ञानाची पडले किडे जन्म मरणाचे साकडे नसरे त्याचे कल्पांती. आता गुरुची जर सेवा जर आपण करत नसेल किंवा गुरुची जर आज्ञा पाळत नसेल तर तुमच्या ज्ञानाला काही किंमत नाही. जर एखादी तुम्ही जर मी लय विद्वान आहो, मी लय हुशार, तुमच्या ज्ञानामध्ये किडे पडू असेल, गुरुला हे गुरु कसं करायचं ना, गुरु काही का म्हणेल त्याची आज्ञा म्हणून जर आपण त्याचं जर पाळलं तर त्या ज्ञानाला किंमत आहे. ज्याची नावडे गुरु जवळ तो राहिला चतुशक्ती कळा प्रवीण साई क्षत्रे मुखोद्गत पूर्ण परिते भाषो मधी पियाचे. आता एखादा गुरु
त्याने केले जरी कीर्तन दावीवर पांगे डोलोर परी गुरुदासे नावडे पूर्ण त्याचे बंद सुखेना. आता एखाद्या गुरुचं काहीच आवडत नाही पण त्याला सगळं येतंय. गुरुच्या पेक्षा बी जास्त माहिती आहे पण त्याला कसं आहे ते काहीच भेटणार नाही. गुरु जर नसलं, गुरुची जर आज्ञा जर पाळत नसेल, त्याला कितीही जर शास्त्र विद्या जरी परवीन असेल, त्याला पारंगत असेल तर त्या विद्येला किंमत नाही. जळो जळो त्याचा प्रताप काय चाटावे कोरडे तप जैसे विगत ते तवेचे स्वरूप यवन काय जाळावे. आता एखादी योद्धा आहे पण योद्धा आहे युद्ध कर्तव्य, त्याला गुरुचा जर नमस्कार करत नसेल, गुरुला जर मानत नसेल तर त्या योद्ध्याला काही किंमत नाही. जसं एखादी तमाल आपल्याच्या नंतर त्याच्या खाली स्टोव काढल्याबरोबर जसं थंड होते तशा प्रकारे त्याच्या युद्धाला किंवा त्याच्या शस्त्रास्त्राला किंमत नाही. तसे गुरु कृपेविन देणार व्यर्थ नरदे आले खरे सदा विषय व्यापारी सदर त्याशी आपप नाठवे. आता गुरुला जर आपण सेवत नसेल, गुरुची जर आज्ञा जर आपण पाळत नसेल तर आपल्यापाशी कितीही जर असेल, काही जरी ज्ञान असेल तर ते सगळं एखादी आता नदीतल्या पाण्यासारखं व्यर्थ आहे. आणि गाढवाच्या पाठीवर गाढवाला तुम्ही किती जरा टाका त्याला उखंड्यावर जाऊन होते, त्याला एखादी जर साबण लावून दिवलं तर त्याला पांढरा राहणार आहे का? तशा प्रकारची अवस्था. उत्तम मनुष्य ध्येय पर पावन ते साधावे आत्मज्ञान ज्ञानहीनच गुण पूर्ण गुण नरक भोगिती. मनुष्य देहामध्ये जर जन्माला आलो असेल आपण तर गुरु करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि गुरुची सेवा करणं हे आपलं भाग्य आहे. जर आपण या जन्मामध्ये येऊन जर गुरु जर न करत असेल तर आपलं हे सगळं व्यर्थ आहे. रघुपतीचे बोल कोणी संभाषत सुखावले मनी विश्वामित्र तेव्हानंदोनी ब्रह्मानंदाना प्रती. आता एवढं सगळं प्रभू रामचंद्रांना कोणाला म्हणत होतं, हे वैशिष्ट्य गुरुला म्हणत होतं, विश्वामित्राला म्हणत होतं. एवढं सगळं म्हणल्याच्या नंतर त्या सभेमध्ये त्या ठिकाणी सभा बसलेली, त्या सभेमधले लोक एवढं सगळं म्हणल्याच्या नंतर त्याला सगळ्याला आनंद झालं. आनंद झाल्याबरोबर विश्वामित्राला जे आहे ते आता प्रभू रामचंद्राला म्हणू लागले, बाबा आता वैशिष्ट्य गुरुकडे जा. बोला. जगद्वंदे रवी कुलभूषण त्याशी उपदेशी दिव्य ज्ञान जो अनंत ब्रह्मांडाची साठवण लीला वेशधारक जो. आता वैशिष्ट्य गुरुकडे प्रभू रामचंद्राने गेल्याबरोबर वैशिष्ट्य गुरु म्हणायला सुरुवात केलेला आहे, ब्रह्मांडाचा नायक आहे, तुला काय तुझी लीला अपार आहे, तुला काय ज्ञान नको आहे, काय नाहीच आहे, तुझ्याकडे तुझी माया कशी आहे, तू चक्र चालक आहे असं या ठिकाणी म्हणू लागलेलं आहे. ते वेळे उठवले रे गुणा जो होय कमर तो ताप तो वशिष्ठाची सातांग नमित शरणागत झाला. आता प्रभू रामचंद्रांना जे आहे ते जागेवरून उठलं आणि दोन्ही हात जोडून वैशिष्ट्य गुरुकडे साष्टांग नमस्कार करू लागलेला आहे. मन तन मन धनेशी अन्यान्य श्रीवरी वशिष्ठा तुझा मी शरण
कथा ब्रह्मानंद हृदय तरी रागवाटे. आता भरपूर रामचंद्रानं जे आहे ते म्हणायला सुरुवात केलेलं आहे वैशिष्ट्य गुरुनं. तन मन धन, तन मन धन या मनानं मी तुम्हाला साष्टांग दंडवत घालत आहे, मी तुम्हाला गुरु मानत आहे असं म्हणल्याबरोबर वैशिष्ट्य गुरुला एकदम आनंद झाला आणि त्याला आलिंगन दिलेलं आहे. मने जगदवंद श्रीरामाय अवतार पुरुषा परब्रह्माय तू सच्चिदानंद घन परमात्मा तुझ मी काय उपदेशू. जगदवंदा ब्रह्मांड नाही का? तू जगाला पोषण करणारा तू आहे, जगाला तारणारा तू आहे. तुला काय मी ब्रह्मज्ञान देऊ, काय ब्रह्मांड देऊ, काय सांगू तुला, तुझ्या पुढे माझं काय चालणार आहे. अशा प्रकारे या ठिकाणी वैशिष्ट्य गुरुनं प्रभू रामचंद्राला म्हणू लागलेलं आहे. आय तू आदिनारायण निष्कलंक भोगिंद्र झाला तुझा तल्पक विदेशास्त्राशी पडले ठंक तुझे स्वरूप वर्णिता. आता तुझं स्वरूप वर्णिता म्हणजे तुझं सांगता सांगता सगळे शास्त्र आटून गेले बाबा, तरी तुझं काय सर्णवाणी आहे. तुला काय ब्रह्मज्ञान मी सांगू, तुला काय उपदेश करू. तू आदिनारायण आहे, जगाचं पालन पोषण करणारा आहे, शेषशाही भगवानावर शेषशाहीवर तू शयन करणारा आहे. अशा प्रकारे या ठिकाणी वैशिष्ट्य गुरुनं म्हणू लागलेला आहे. तुझे नाम जपता शीतळ झाला पर्णावर गुरु महिमा प्रगट व्हावया साचा शरण माझ आलाशी. आता तुझं नामस्मरण केल्याच्या नंतर महादेवाचं जे आहे ते कंठातलं हळहळ कमी झालेलं होतं. आणि तू एवढा भान असून गुरु करण्यासाठी मला हे करतो म्हणजे तू किती मान आहे बाबा, मी काय उपदेश करू असं बोला. हाय देव भक्ताची पूजा करी येतात याच काशी राजा दान मागत सागर जैसा स्तवन करीत सरोवराचे प्रीतीने. आता या ठिकाणी कसं झालेलं आहे, देव भक्ताला दान मागायला सुरुवात केली. देवानं जे आहे ते भक्ताची पूजा करायला सुरुवात केलेली आहे. राजानं आहे ते भिकाऱ्याला दान मागायला, अशी अवस्था या ठिकाणी झालेली आहे. बृहस्पती मुख्याशी पूजे विचार दीप प्रकाशाची दिनकर चकोराची म्हणे आपली कुमपुरमय मज तृप्त करा तुम्ही. आता एखादी बृहस्पती म्हणजे एखादी विद्वान माणूस आहे आणि मुख्याला ज्ञान पुसून आलं, मुख्याला ज्ञान पुसून आलं आणि अंधारात जाऊन उजेड केव्हा येते असं जर विचारलं तर अंधारानं उजेडाला विचारलं तर जमन का. असं या ठिकाणी वैशिष्ट्य गुरु त्या प्रभू रामचंद्रा पुढे प्रश्न मांडू लागले. होय कल्पतरू दुर्बळाची मागे दान जलद चातकाची मागे जीवन चक्रवाकाचे दर्शन तरणीची नवल हे. आता कल्पतरूचं झाड आहे, कल्पतरूने एखादी दुबळ्या माणसाला दान मागावं का. त्या झाडाची जर आपण पूजा केलं तर आपल्याला पाहिजे तेवढं देणार, पण कल्पतरूनं आपल्याकडे जाणार. चातक पावसानं जे आहे ते चातकाकडे दान मागायला सुरुवात केली. चातकाने एखादी जर पावसाला दान मागितलं तर चालत, पण या ठिकाणी पावसानं चातकाकडे दान मागण्याची परिस्थिती आली. बोला. प्रीतीने माता बाळकाची म्हणत मी तुझे चन पान करी सत्य चित्र शका ग्रंथाची मागत उदक जैसे जानवी. आता हे कसं आहे, एखादी आता सगळं ज्ञान आहे पण ते वागावं कसं, यासाठी आपण गुरु करायला पाहिजे. आपण जर नाही केलं तर हे करणार आहे का.
वनस्पतीचं म्हणे वसंत मज तुम्ही विनवा समत तसा तू जगद्गुरु रघुनाथ गुरुशी शरण आलाशी तो जगदवंद्य आहे, जगत निर्माता आहे, जगत नित्य आहे. तरी या ठिकाणी गुरु करण्यासाठी गुरुला शरण आला. आता ठीक आहे असं म्हणू लागलो. संतोषोनी प्रेमानंद श्रीरामाचा सन्मुख बसवून गुरु संप्रदाय शरण प्रमा मावाके दीक्षा विधी. आता ठीक आहे, तू एवढं म्हणतोस तर ठीक आहे बाबा, मी द्यायला काही हरकत नाही. तुझ्याच कृपेमुळे तू जे बोलशील ते तुला काही हरकत नाही म्हणले. आणि प्रभू रामचंद्राला जे आहे ते आपल्या समोर बसवून आता त्याला ब्रह्मज्ञान सांगायला सुरुवात केलेली आहे. तो माया नियंता जगत भूषण तो वशिष्ठा पुढे ओढवी कर्ण सबुवेदाचे जीवन ते मावाक्य ऋषी सांगे. आता प्रभू रामचंद्राला जे आहे ते समोर बसलं आणि हे सगळं जे सांगत होतं ते आत्मसात करत होतं. आणि 4 वेदाचं जे पठण आहे ते प्रभू रामचंद्राला त्या ऋषीला मुखोगत सांगू लागलेलं आहे. वशिष्ठ म्हणे प्रेमाय सर्वद्रष्टा तू आत्मरामय सर्व व्यापक तू पूर्ण ब्रह्मा अतिद्रिये वेगळा. तू आत्माराम आहे, परब्रह्म आहे. तू या जगापरीच वेगळा आहे. तुला काय येणार आहे, तुला सगळं काही कळतंय, पण हे दाखविण्याकरता हे माया आहे असं म्हणू लागलेलं. जगदंबरा भास सकळ हा तुझे मायेचा खेळ मिथ्याभूत जैसे मृगजळ साच नवे सर्वथा. आता हे मायेमध्ये गुरफुटून जाण्यासाठी हे मिथ्य आहे, हे खेळ आहे तुझं, हे सोंग आहे, हे जगाला दाखविण्याकरता त्या लोकांना शिकण्याकरता हे सगळं तू या ठिकाणी करू लागलेलं. तू अनेक सर्वाची तत्वता जैसे सर्व घाटी बिंबला सरिता की काटा माझे अग्नी पाहतो आदित्य जैसा आसोनी. आता तू सदा एखादी समुद्रासारखा आहे आणि समुद्र जाऊन नद्यात मिसळतं का, नद्या जाऊन समुद्रामध्ये मिसळतात. तू अशा प्रकारे आहे, तू सरितानाथ आहे. आता तुला काय येणार ते आहे, पण हे पाणीच आहे, त्यात मिसळावं लागतंय. म्हणून जरी तुला काही मला तुझ्या पुढे माझे हे नाही बाबा असं म्हणू लागलं. होय किंवा द्या माझी दोन्ही उमटती की करती राग उठती परिचय त्या सोनी नसती तसा सर्व बुद्धी रागवा आता तू कसं आहे, घटाघटामध्ये बसणारा तू आहे. जसं आपण पटवाजामध्ये वाजीने जसं धोनी आहे ते दिसते का, तशा प्रकारचा तू आहे. बी आहे, बीजामध्ये झाड आहे ते तू दिसतोस का, तशा प्रकारचा तू आहेस असं म्हणू लागलं. की दर्पणीची स्वरूपे दिसती परी मिथ्या रूपे तैसे रामा तू विश्वरूपे व्यापोनिया आदिप्त. आता तू चराचरामध्ये बसणार आहे, तू घटाघटामध्ये बसणार आहे, तू सगळ्यामध्ये भरून उरलेला आहे. आता तू प्रत्येकामध्ये आहे. तू फक्त या ठिकाणी तुझी लीला दिसणार आहे का, अशा प्रकारचा तू आहे. बीज माझी तरुवर की तंतु माझी
अशी गुरुला घालवणी पाडी विषयावरती सर्वदा तुझ्या मनात आलं तर काय होणार नाही. तू सगळ्याला भूल देणारा तू आहेस. तुझ्यापासून दूर नेणारा तू आहेस. जवळ आणणारा तू आहेस. तू सगळ्यामध्ये भरून उरलेला तू आहेस. मायेचे ओगे विखान तू मर्गदळाचे दाटले पूर की गंधर्व नगरचा विस्तार रचिले दिशे परिमित आता हे माया आहे. मायेमध्ये ह्या ठिकाणी मायेमध्ये जर गुरपटलं तर सगळं काही हे होतंय. तुझी लीला आहे बाबा. हे मायेमध्ये गंधर्व नगर सुद्धा उठून उद्ध्वस्त होऊन गेलेलं आहे. अशा प्रकारचा तू आहे. तू कशात नाहीस. तुझ्या मनात आलं तर तू कोणाला उठवावर कोणाला बसवावं सगळं तुझ्यापाशी आहे असं बोलू लागले. हे मोठंबरी जेलेने पूर्ण की स्वप्नीचे राज्य सिंहासन की चित्रीची उदाचन ज्वाळा अद्भुत दिसती. आता एखादी स्वप्नामध्ये राजवाडा दान देऊन टाकावं किंवा जागृतीमध्ये नुसतं जाळ लागावं अशा प्रकारचा तू आहे. तू चित्त देणारा तू आहे. चित्त उडविणारा तू आहे. सरासरामध्ये बसणारा तू आहे. की दर्पणेचा दिव्य हार की मर्गदळा माझी वंद्या पुत्र शक्ती काळ जताचे करोनी पात्र रात्रीस मिनी धरित आता एखादी माणूस मर्गजळामध्ये अडकलं म्हणजे त्याला एकदम बेभान होऊन जाते. होऊन गेल्याच्या नंतर एखादी स्वप्नामध्ये त्यानं मी कुठे गेलो का नाही त्याला वेगळं विचित्र स्वप्न पडते. स्वप्नामध्ये आपल्याला काही समजते का. तशा प्रकारे हे माया आहे. नयनातिला पुतळी गर्भादे पदरी धरली की कल्पांतरी जू गिळली मशके केवी घडे हे. आता एखादी उंदरानं हे पर्वत उचलून टाकून देईल का. होणार नाही. शक्य नाही. आणि दुसरं जे आहे मर्गज म्हणजे त्याला आता सिंहाला कधी हत्तीला कधी सिंह मारणार आहे का. अशा प्रकारे आता या ठिकाणी जे सिंह पुढे हत्तीचं काही चालणार तशा प्रकारे तुझ्या पुढे माझं काय चालणार आहे. हे माया आहे. मिथ्या आहे. पांगुळाव्यांत्राली तेने कशाची साल काढली प्रभजनाची चिंदी फाडली साज बोली काय हे. आता जसं एखादी आपण झाडाची साल काढतो. मुळा पांगळा माणूस आकाशाची साल काढू शकतो. की कऊचे काळोखे भरिले ते दिवा दोह प्रहार वाळू घातले की मुरगाचे पाय बांधिले शिकता तू करोनिया. आता एखादी वाळू सारखी वस्तू हत्ती जे आहे हत्तीला वाळूची दोरी करून बांधता येते का आपल्याला. वाळूची दोरी करू शकत नाही. बांधता येते का. काळोनी दीपाचा रंग वस्त्र रंग वली सुरंग की वणवण माझी कांग खेळती काय घडे हे. आता वडवानळामध्ये कावळा आहे. ते कावळ्याला जर किती बी जर आपण जर त्याचं जर पांढरं साबण लावून जर पांढरं केलं तर त्यानं पांढरं होईल का. जास्त काळ घेते. त्यानं काळच होणार आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी जे आहे अनेक उदाहरण देऊ लागलेले आहे. हे सर्व जशा सत्य तैशी माया मिथ्या भूत साचकी लटकी यथार्थ ब्रह्मातिका नव्हेची. आता ही माया कशी आहे. मिथ्या आहे. मिथ्या आहे. ही ब्रह्मादिकाला सुद्धा सोडलेली नाही. माया कधीही दिसणार नाही. ही मायामध्ये जर गुरपटलं तर काही समजणार नाही. मायेचे प्रेम कौशल्य थोर थोर
आणि एवढा विद्वान होता त्याचा जे शिष्य आहे गादीसूत, आता त्याने जे आहे ते का म्हणते ते पुढे आहे. त्याच जो वेदाच्या ध्यान शास्त्रशास्त्री ब्राह्मणी पुणे त्याने केले दिव्य अनुष्ठान झाला प्रसन्न श्री विष्णू. आता गादी हे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण हे सगळं मुखोगत करून त्याच्यामध्ये परवीन झालेलं होतं आणि तप अनुष्ठान करून विष्णूची आराधना करून त्यांना विष्णूला प्रसन्न करून घेतलेला आहे. मग